फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल। मी आज निघालेली आहे भाईंदर फिश मार्केटला। तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे भाईंदरचा सुका मासळी बाजार। खूपच स्वस्त आणि होलसेल भावात मिळतात। कशी गर्दी कशी माझी? 700 रुपये किलोवर 350। किती असेल? 2 किलो बघताय 700 रुपये किलो गर्दी ना? कितीला? 2 किलो मोठे आहेत ते मीडियम आहे। मीडियम वाले कसे? सर्व 700 ला, 800 कोणती पाहिजे? मला गर्दी पूर्ण घ्या नाही तर अर्धी घ्या। कसं बोलताय? 500 रुपये। किती किलो असेल काय? 2 किलो आहे। तारा जवळाय बघ। जवळा बघताय 500 रुपये वाटा आहे। 2 किलो असेल ना? 300 रुपये। 400 कशी वाटा आहे? पुरा वाटा आहे। कितीला? मांदेली बघते 500 रुपये वाटा। स्वस्त आहे हो खरं। तेंडली कशी? हां 1000 रुपये। 1000 रुपये वाटा आहे। खूप स्वस्त आहे मच्छी बघता इकडे। भाईंदर मार्केटमध्ये सुका बाजार आहे। ऊपर से ले ना भाई जरा। कैसे खा रहा बांगड़ा? हाँ बांगड़ा 225 या 250। 200 चे 25 आणि तुकडा कैसा? हे तुकडा? ये 150 रुपये वाटा। बगे बगे बघताय 150 रुपये। 150 रुपये वाटा। 50 दो ना। बांगडे आहे। कितना बोले बांगडे? 250 ला? ये 200 ला 25। 200 ला 25। ये 250 ला 25। 250 ला 25 दे रहा हूँ। दोनों टीचर बता रही हूँ नाम बता कैसे ये? सुकी मच्छी बघते मुशी आहे। कैसे बोलते भैया? कितना? 300 रुपये। 300 रुपयाला आहे। थोडे बघते 1500 रुपये। मोठ्या क्वालिटीचे बोल तू बोल। बघते जवळा 100 रुपये वाटी आहे। 100 रुपये। 600 रुपये। 600 रुपये पाटी बोंबिलची। कसं लावलं वाटा? 150 आहे। 200 फक्त 150 रुपये वाटा। सोडे कसे लावले? सोडे दोन्ही घे 1500 देते। 1500। कसं वाटे गर्दीचा? कितीला? 500 रुपये। कसे? कशी ती? सगळी पाहिजे। सगळं वाटा कसा आहे तो? वाटा 1200। 1200 मागते बघता 1200 रुपये वाटा आहे। म्हणजे अर्धी दे 500। आणि जवळे कसे लावले? 100 रुपये। चांगला लावलाय ती। सुका मच्छी बाजार आहे भाईंदरचा। खूप स्वस्त मच्छी आहे। बघताय कोळंबी केवढी मोठा वाटा आहे 500 रुपयाला।
जवळा 500 रुपये वाटा, वाकटी 500 रुपये वाटा. वाटा पण बघता केवढा मोठा आहे. मांदेली 500 रुपये. कशी ती मांदेली? 300 रुपये वाटा. आणि हे 600 रुपये वाटा. मस्त मोठा वाटेल बाये. मित्रांनो, खरंच खूपच स्वस्त दरामध्ये सुका बाजार आहे मच्छीचा. नक्कीच तुम्ही इथे विजिट करा आणि खरेदी करून जा सुकी मच्छी. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी इथून जवळा खरेदी केलेला आहे, तर मी तुम्हाला त्याची रेसिपीही दाखवणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू करा व्हिडिओ. इथे पाहता मी जवळ्यासाठी लागणारे साहित्य इथे ठेवलेलं आहे. जसं की मी तिथे जवळा घेतलेला आहे, आपल्याला लागेल तेवढा जवळा घेतलेला आहे. एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोकम घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर, एक टोमॅटो, तेल, लाल तिखट, हळद, मीठ. सर्वात प्रथम मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला हा जवळा थोडासा भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं आपल्याला तो भाजायचा आहे. ते बघताय जवळा माझा भाजून झालेला आहे. मी आता पाण्यामध्ये तो 5 मिनटं मुरत ठेवणार आहे जवळा. इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, 2 चमच तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे. 4-5 पाकळ्या मी ठेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आहे. लालसर आपल्याला तळून घ्यायचा आहे लसूण. त्यानंतर आपल्याला कांदा, बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. तोही लालसर तळायचा आहे आपल्याला. त्यावर लाल तिखट घातलेला आहे, काश्मीरी मिरची घातलेली आहे, हळद घालून घ्यायची आहे, मीठ घालायचं आहे. आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. बघता छान असा लालसर कलर आलेला आहे. यावर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तोही चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला असा मऊ शिजलेला आहे. सगळं साहित्य असं एकजीव झालेलं आहे. बघताय तुम्ही टोमॅटो पण मऊ असं शिजलेला आहे. पूर्ण मसाल्याला आपल्याला तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे भाजलेला जवळा आहे. तो पाण्यामध्ये चांगला धुवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. जवळा आपल्याला मसाल्यावरती चांगला असा 5 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी घालत आहे 2-4 कोकम घालत आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्या. एक 5-10 मिनटं आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे जवळा. चला मग रेडी आहे आपला हा जवळा. आपण ह्या तांदळाच्या भाकरीबरोबर आपल्याला खूप छान लागेल हे. नक्कीच तुम्ही करून बघा, ट्राय करा
आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. मग आज तुम्हाला मी दाखवलेला आहे सुका मासळी बाजार दाखवलेला आहे भाईंदरचा आणि तिथून आणली आहे जवळा आणि त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.